राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय। बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर। स्थानिकतेपासून जागतिकतेपर्यंतचा प्रवास, पण आपल्या मातीचा ठसा हरवला। मिरज तालुक्यातील समडोळी या छोट्या पण तेजस्वी गावातून 1943 साली उगवलेली रत्नाकर बँक आजच्या घडीला दुबईच्या अमिरात NBD बँकेच्या मालकीखाली गेली आहे। एकेकाळी गावाच्या मातीत रुजलेली ही संस्था आज शेखच्या तिजोरीत विलीन झाली असे म्हटले तरी अतिशयोक्ती ठरणार नाही। ही केवळ बँकेची कहाणी नाही, ही आहे समडोळीच्या तेजोमय इतिहासाची साक्षीदार संस्था, जिच्या स्थापनेने एका गावाने जागतिक अर्थविश्वात आपला ठसा उमटवला आणि आज त्या ठशावर परदेशी ठिगळ बसली आहे। रत्नाकरचा जन्म समडोळीच्या मातीतून। सन 1943 भारत स्वातंत्र्याच्या स्वप्नाने झगडत होता आणि त्याच काळात समडोळीतील दूरदृष्टी असलेले प्रखर बुद्धिमान बाबागोंडा भुजगोंडा पाटील यांनी एका स्वप्नाला वास्तवात उतरवले, रत्नाकर बँक लिमिटेड। 12 डिसेंबर 1888 रोजी जन्मलेले बाबगोंडा पाटील हे समडोळीचे तेजस्वी रत्न होते। प्राथमिक शिक्षण गावात तर पुढील शिक्षण सांगली, कोल्हापूर आणि मुंबईतील विल्सन कॉलेजमध्ये पूर्ण केले। स्कॉलरशिप परीक्षेत पहिले क्रमांक मिळवणारा हा तेजस्वी विद्यार्थी नंतर साताऱ्याच्या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यासोबत शिक्षण आणि समाजकार्याच्या वाटेवर चालू लागला। 1922 ते 1946 या काळात त्यांनी दक्षिण भारत जैन सभा या प्रतिष्ठित संस्थेची धुरा वाहिली। सांगली संस्थांच्या रयत असेंब्लीमध्ये प्रथम अर्थमंत्री नंतर विकास मंत्री म्हणून त्यांनी कार्य केले आणि त्या सर्व अनुभवांच्या शिदोरीवरून त्यांनी निर्माण केली समडोळीची रत्नाकर बँक, जी पुढे पश्चिम महाराष्ट्राच्या अर्थजगतात एक विश्वासार्ह नाव ठरली। रत्नाकर ते RBL नाव बदलले, आत्मा हरवला। 14 जून 1943 रोजी रत्नाकर बँकेस अधिकृत मान्यता मिळाली। सुरुवातीची 13 वर्ष बाबगोंडा पाटील स्वतः अध्यक्ष पदावर राहिले। 1969 मध्ये बँकेला शेड्यूल बँकेचा दर्जा मिळाला। 1970 मध्ये बँकिंग रवाना, पण 2010च्या दशकात खाजगीकरणाच्या वाऱ्यांनी सर्व दिशा गाजवल्या। त्याच काळात विश्ववीर आहुजा यांच्या नेतृत्वाखाली रत्नाकर बँकेचा ताबा नव्या हातात गेला आणि बँकेचे नाव बदलून RBL बँक लिमिटेड झाले। नाव बदलले, रंग बदलला, पण मूळ मातीचा सुगंध हळूहळू हरवू लागला। दुबईची गुंतवणूक की समडोळीचा विसर। आता दुबईच्या एम्पिरिएट NBD बँक या विशाल बँकिंग संस्थेने RBL बँकेत तब्बल 26,823 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे। या करारानुसार 95 कोटी 90 लाख शेअर्स म्हणजे 60% मालकी दुबईच्या शाखेकडे जाणार आहे। हा व्यवहार भारतातील सर्वात मोठा परदेशी बँकिंग करार ठरला आहे, पण या कराराने समडोळीच्या भावनांवर जणू शिक्कामोर्तब झाले आहे। ज्यांनी आपल्या गावातील छोट्या दालनातून ही बँक उभी केली, त्यांचे नाव आता केवळ इतिहासाच्या फाईलमध्ये उरले आहे। रत्नाकरचा आत्मा हरवला, पण आठवणी अमर। समडोळीच्या मातीचा हा रत्नाकर आता दुबईच्या वाळवंटात झळकतोय। गावकऱ्यांना अभिमान आणि वेदना दोन्हीची जाणवणारी ही वेळ आहे। बाबगोंडा पाटीलांनी रुजवलेले बीज आज विशाल वृक्ष बनले, पण त्या वृक्षाची मुळे आता परकीय जमिनीत रोवली गेली आहेत। एकेकाळी गावातून उगवलेली बँक देशाला दिशा होईल असं म्हणणाऱ्या समडोळीकरांसाठी ही बातमी म्हणजे धक्काच। शेवटी इतकेच, 1943 साली एका गावकऱ्याच्या बुद्धी, दूरदृष्टी आणि परिश्रमातून जन्मलेली बँक आज 2025 मध्ये अरब शेखच्या घशात गेली आहे। बाबगोंडा पाटील, समडोळी आणि रत्नाकर ही 3 नावं इतिहासात कायम कोरली जातील, पण त्या नावाचा स्वामित्वाचा हक्क मात्र आपल्या हाती राहिला नाही। रत्नाकर बँकेचं रूपांतर जागतिक बँकेत झालं, पण तिच्या पायवाटा मात्र अजूनही समडोळीच्या मातीतून सुगंध देतात। राजकीय घडामोडींचा सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर। आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत।